जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेचा निकाल लागलेला आहे। आता 2,11,000 उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार एकाच गोष्टीची प्रतीक्षा करत आहेत की आता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी होणार आहे, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जाहिरात कधी येणार आहे, संच मान्यता किंवा रोस्टर यांचं नेमकं काय सद्यस्थिती आहे आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन जे काही शिक्षक भरती आहे त्याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्याला कधी जाता येणार आहे किंवा आपल्या हातामध्ये जॉइनिंग लेटर कधीपर्यंत येणार आहे, त्याविषयी आपण काहीशा प्रमाणावरती चर्चा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण म्हणा किंवा आपले इतर नातेवाईक म्हणा, मित्रमंडळी म्हणा, कोणीही येत्या 23 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता तुम्ही एक रेफरन्स म्हणून मिशन टीईटी ऑनलाईन बॅच रेफर करू शकता। या बॅच मध्ये उमेदवारांना जे आहे टीईटीचा पेपर 1 असेल 2 असेल दोन्ही करिता जेवढे सगळे विषय अवेलेबल आहेत ते सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत। त्याच्यासोबतच पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि बरंच काही। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली जे काही टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे ती आपल्याला दैनंदिन मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे या बॅचचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतो। आतापर्यंत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हजारो शिक्षक या ठिकाणी घडलेले आहेत, हजारो शिक्षक आज आपल्या आपल्या नोकरीवर लागलेले आहेत। तुम्हाला रेकमेंड करायचं आहे मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन। मास्टर टीचर ऍप्लिकेशन जर का आपण डाउनलोड केलं तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या बाबी मिळून जातील। जे उर्दू माध्यमाचे उमेदवार आहेत, मराठी माध्यमाचे उमेदवार आहेत, दोन्हीसाठी बॅचेस अवेलेबल आहे। उर्दू मीडियम आणि मराठी मीडियमची कंबाईन बॅच आहे, कोणती पण घ्या तुम्हाला मराठी पण भेटेल, उर्दू पण भेटून जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त सगळ्यात चांगला जर का फायदा कुठून होणार असेल तर ते आहे टीईटी आणि सीटीईटीची जी कॉम्बो बॅच आहे। या कॉम्बो बॅच मध्ये यामध्ये अगदी माफक दरामध्ये जे आहे तुम्हाला टीईटी सीटीईटीचा पेपर 1-2 दोन्ही मेथड्स आणि इतर जेवढे विषय आहेत ते सगळे विषयाचे लेक्चर्स यामध्ये मिळणार। बाकीचे जे फॅसिलिटीज आहेत तर त्या ॲज इट इज असणारच आहे। आणि विशेष म्हणजे 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी आहे। यदा कदाचित बॅड लक आपली टीईटी यावर्षी नाही निघाली तर सीटीईटी तर निघणारच आहे। नोव्हेंबरला टीईटी आहे, डिसेंबरला सीटीईटी आहे, दोघांचा अभ्यास आपण कंबाईन पद्धतीने करतो आहोत। त्यामुळे आपण हक्कानं या ठिकाणी जे आहे मास्टर टीचर प्लॅटफॉर्मला रिकमेंड करून देऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी जे आहे आनंदच होईल की तुमचे नातेवाईक, तुमची मित्रमंडळी पास झालेली आहे। ठीक आहे, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची इच्छा आहे की शिक्षक भरतीचा जो पुढचा टप्पा आहे तो कधी असेल, काय असेल, काय काय होणार आहे। बघा, टेट परीक्षेचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटलेला आहे। सर्वांना प्रतीक्षा देखील आहे की रजिस्ट्रेशन पहिला, इथून पुढचा टप्पा काय असेल तर तो पुढचा टप्पा आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे पवित्र पोर्टलवर। ते कधी होणार आहे बघा, आपण आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून वारंवार जे आहे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आयुक्त कार्यालयाचे त्यांच्यापर्यंत जे आहे आपल्या मागण्या पोहोचवतो आहोत, त्यांना विचारणा देखील करतो आहोत। सध्याच्या घडीला एक शब्द आपल्याला मिळालेला आहे की इथून पुढे 1 महिन्याच्या आतमध्ये किंवा इवाना जे आहे 20 दिवसांच्या आतमध्ये, 20 दिवसांच्या आसपास जे आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनचा चान्स मिळू शकतो। म्हणजे शासन प्रशासन त्या परीने तयारी करताना आपल्याला दिसत आहे। आता या रजिस्ट्रेशनला उशीर होण्यामागे नेमकं कारण काय आहे तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, जो जरी फार मोठा नसेल तरी देखील एक हा कारण जे आहे निश्चितपणाने आहे की जे अपियर असलेले उमेदवार आहेत डीएडच्या किंवा बीएडच्या फायनल इयरला, ज्यांनी की फॉर्म भरलेला आहे आणि आता त्यांचा रिझल्ट लागल्याच्या नंतर त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा जो रिझल्ट आहे रिझल्टची सॉफ्ट कॉपी MSCE महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पाठवून द्यायची आहे। ते पाठवून देण्याकरिता वेळ देण्यात आला होता। आता बऱ्यापैकी उमेदवारांचा निकाल लागलेला आहे। बघा, लेटेस्ट मध्ये जरी आपण या ठिकाणी ना MSCEच्या वेबसाईटला गेलो तर इथे एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असेल की बीएड किंवा डीएलएड अपियर विद्यार्थ्यांचा जो राखीव निकालांपैकी 650 उमेदवारांचा जो निकाल आहे त्यांची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तरी संबंधित उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये 30 तारखेपर्यंत स्कोर कार्डची जी प्रिंट आउट आहे ती काढून घ्यायची आहे।
याच्या पूर्वी देखील बऱ्यापैकी उमेदवारांचा या ठिकाणी जे रिझल्ट आहे तो शो करून देण्यात आलेला आहे. म्हणजे आता जवळजवळ एक 85% उमेदवारांचा रिझल्ट लागलेला आहे. मग बाकीच्यांचं काय, 15% जे काही उमेदवार राहिलेले आहे मग त्यांचं काय होणार आहे, हा प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतो. तर लक्षात घ्या, त्याच्यापैकी माझं वैयक्तिक असं मत आहे की बरेचसे उमेदवार हे एटीकेटी मध्ये अडकलेले असतील आणि एटीकेटी मध्ये जर का हे उमेदवार अडकले तर त्यांना या परीक्षेचा फायदा होणार नाही, किंवा काही उमेदवारांनी चुकीची माहिती भरून या ठिकाणी जे आहे अपियर म्हणून टाकून दिलेलं असेल, त्यांना भरतीशी देणं घेणं नसेल, असंही असू शकतो. किंवा काही उमेदवार यामध्ये असे असू शकतात जे की डीएड किंवा बीएडच्या पहिल्या वर्षाला शिकत होते आणि आता त्यांच्याकडे रिझल्ट नाही, तरी देखील त्यांनी अपलोड केलेलं नाही. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटत आहे की शासन प्रशासन काय करेल की काही दिवस आणखी वाट पाहिजे. ज्या दिवशीपासून नोटिफिकेशन आलं होतं त्या दिवसापासून 1 महिन्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार होती. आता ती जवळजवळ संपत आलेली आहे. त्यामुळे इथून पुढे 20 दिवसांमध्ये रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल असा जो अधिकारी वर्ग म्हणत आहे त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य आपल्याला दिसून येत आहे. आता काय होणार आहे की IBPS न तो जो निकाल आहे तो परीक्षा परिषदेला हँडओव्हर केला आणि परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला ते डिक्लेअर करून टाकलेला आहे. आता हा जो MSc चा रिझल्ट आहे तो ऑटोमॅटिकली पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळेल बाय डिफॉल्ट पद्धतीने. पवित्र पोर्टलला आता काही जणांचं असं मत आहे की सर आता पवित्र पोर्टलला हा डाटा ॲज इट इज सगळ्याचा सगळा येईल का, तर सगळ्याच्या सगळ्या येत नाही. लक्षात घ्या, ज्या वेळेस आता आपण पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू त्यावेळेस आपला जो काही रोल नंबर आहे, आपला रोल नंबर, त्यानंतर आपलं जे काही नाव आहे, त्यानंतर आपली असलेली डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, हे त्याच्यानंतर जे आहे आपलं हॉरिझॉन्टल कॅटेगरी, त्याला SC आपण या ठिकाणी म्हणूया. त्याच्यानंतर जे आहे आपलं जे जेंडर असतं, जेंडर ते, आणि आपल्याला मिळालेले मार्क्स, हा एवढा डेटा जो आहे मित्रांनो बाय डिफॉल्ट येऊन जातो पोर्टलवर. ठीक आहे, बाय डिफॉल्ट तसं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता याच्यामध्ये आता हा डेटा येतो म्हणजे काय आहे की या डेटाला आपल्याला चेंज करता येत नाही. ठीक आहे, जे ते आहे तसंच आपल्याला ठेवून द्यावं लागतं. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करावं लागेल की आपली जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, आपली पर्सनल इन्फो आहे, त्याच्यानंतर आपलं अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल, आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पवित्र पोर्टलला नोंदवाव्या लागतात आणि त्याची जी कॉपी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करून द्यावी लागते. तर ही प्रोसेस आपल्याला करावी लागेल. आता यामध्ये आणखी काही यावर्षी बदल होतो का, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. परंतु आपल्याला तरी नाही वाटत की पवित्र पोर्टलमध्ये काही चेंज होणार आहे. शक्यतो काही चेंज होणार नाही. आता महत्वाचा मुद्दा काय राहतो की याच्यानंतर जो काही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर येणारा महत्वाचा मुद्दा आहे, ज्या काही जागा येणार आहे पोर्टलला त्या जागा किती असणार आहे. तर बघा, काही जण आपल्या आपल्या मतानुसार वेगवेगळी मतं या ठिकाणी व्यक्त करतायत. प्रत्येकाला मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यांचं त्यांच्या नॉलेजनुसार ते त्या परीने जे आहे भाकितं देखील आपल्याला करताना दिसतात. ठीक आहे, आपण कुणालाही या ठिकाणी विरोध करू शकत नाही किंवा कोणावरही कमेंट या ठिकाणी करू शकत नाही. परंतु आपला स्वतःचा अनुभव म्हणा किंवा आपला या ठिकाणी अभ्यास म्हणा या भरतीच्या संदर्भामधला, त्या अभ्यासाच्या बळावर काही गोष्टी निश्चितपणाने तुम्हा लोकांना मी या ठिकाणी सांगू शकतो. मग जागा किती येतील ते आज सांगणं जवळजवळ अशक्य आहे. इवाना आपण आयुक्त महोदयांकडे जरी गेलो तरी देखील आपल्याला आयुक्त महोदय जागा किती येतील ते स्पष्टपणाने सांगू शकत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? पाठीमागचं कारण आहे संच मान्यता. बघा, अजूनही संच मान्यता झालेली नाही. मागची संच मान्यता होऊन बराच कालावधी लोटलेला आहे. आताची जी काही भरती होईल ती पुढच्या संच मान्यतेवर होईल. संच मान्यता होण्याकरिता आपल्या सर्वांना माहिती असेल की 30 सप्टेंबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरतो. 30 सप्टेंबर, ठीक आहे. 30 सप्टेंबरला प्रत्येक शाळांमध्ये जी काही विद्यार्थी संख्या असते त्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षकांची संख्या, कार्यरत शिक्षकांची संख्या आणि रिक्त पदांची संख्या ही ठरलेली असते. त्याच्यामुळे अजून 30 सप्टेंबर होऊन गेलेला नाही, त्याच्यामुळे जागा अजून ठरलेल्या नाही. काही जणांची डिमांड आहे की मागच्या संच मान्यतेवरती भरती करा. आता ती डिमांड पूर्ण होईल का?
मला तरी फार मोठं त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क वाटतंय. कारण मागच्या संच मान्यतेमध्ये आणि या संच मान्यतेमध्ये बरीचशी तफावत असणार आहे. डेफिनेटली तफावत असणार आहे. त्यामुळे शासन प्रशासन त्याला राजी होईल का, येणाऱ्या काळात सांगेल. मला नाही वाटत आहे की थोडंसं तसं होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेला आणि त्या कोर्टाच्या निर्णयाचा अजूनही जे आहे जजमेंट आलेलं नाहीये. फायनल कन्क्लुजन असलेला निर्णय आलेला नाहीये. मग आता तो कधी येईल ते सांगणं कठीण आहे. ते सांगणं कठीण आहे कारण एकदा न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा निकाल कधी लागेल ते सांगणं जवळजवळ अशक्यच राहतं. कोर्टाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्याचा तो निकाल लावत असतो. त्यामुळे तो निकाल लागल्याशिवाय खऱ्याच अर्थाने जे आहे वॅकन्सीचा आकडा आपल्याला लक्षात येणार नाही. तर तो एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणाने सांगतो या ठिकाणी, मागच्या वेळेस 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जेवढ्या वॅकन्सीज आल्या होत्या त्याच्या तुलनेमध्ये काहीशा कमीच वॅकन्सी यावेळेस येतील. तेवढी जास्त वॅकन्सी येणार नाही, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी वॅकन्सी येईल. तीही अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण सगळे मिळून या ठिकाणी लढा उभारू, व्यवस्थितपणाने पाठपुरावा करू, जास्तीत जास्त जागा या पोर्टलला आणण्यासाठी प्रयत्न करू. परंतु आज प्रयत्न करून उपयोग नाही, कारण एकदा आपल्याला 30 सप्टेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थानं रिक्त जागांचा जो काही आकडा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता एक गोष्ट चांगली ही राहते आपल्यासाठी की दरवर्षी जेवढे शिक्षक रिटायर होतात त्यांची संख्या देखील बऱ्यापैकी असते. रिटायर होणाऱ्या शिक्षकांच्या जागा तर भरल्या जाणार आहे, परंतु आपली इच्छा अशी आहे याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी संख्या जी काही वाढलेली आहे, वाढलेल्या विद्यार्थी संख्यांवरती आधारित असलेले जे शिक्षक आहे त्यांची संख्या देखील या ठिकाणी पोर्टलला आली पाहिजे. येऊ शकते व्यवस्थितपणाने पाठपुरावा केला तर. परंतु त्याच्यावर एक जे आहे संकट हा देखील आहे शासन निर्णय संच मान्यतेचा. तो शासन निर्णय जर का लागू झाला किंवा कोर्टामधली जी याचिका आहे शासनाच्या बाजूने त्याचा जर निकाल लागला तर निश्चितपणाने जर रिक्त जागांचा आकडा आहे तो अतिशय खाली घसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांची संख्या ही अतिरिक्त होताना आपल्याला दिसेल. आणखी एक मध्यंतरी मुद्दा उपस्थित झालेला आहे की यावेळेस 100% पदांची भरती होईल. आता खऱ्या अर्थानं याला ऑथेंटिक असा तर काही पुरावा नाहीये, परंतु आतापर्यंत जेवढ्याही वेळेस भरती झालेली आहे तेवढ्या वेळेस 70%, 80%, 90%च्या आसपासच भरती या ठिकाणी झालेली आहे. 100% पदभरती केली जात नाही. शासन काय करतं की आणीबाणीच्या परिस्थितीकरिता 10% ते 15-20% पर्यंत जागा रिक्त ठेवतो. उदाहरणार्थ आज आपण शिक्षकांची भरती केली परंतु वर्षभरामध्ये समजा 100-200 शिक्षक अतिरिक्त ठरले संच मान्यतेमुळे, मग त्या 100-200 शिक्षकांना का फुकट पगार द्यायचा का? त्यांची पदच नाही तर त्यांना काढूनही टाकता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना ती जी 20% पदं या ठिकाणी अतिरिक्त ठेवली होती, आपण बाजूला ठेवली होती, 80% पदांची भरती केली होती, त्या पदांवरती त्यांचं समायोजन केलं जातं. शासनाची भूमिका अशी राहते. आता यावेळेस खरंच 100% पदभरती होईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. फार मोठंच प्रश्नचिन्ह त्याच्या संदर्भामध्ये आहे. आता दुसरा एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत असलेले जे विद्यार्थी आहेत जे की कंत्राटी बेसिसवर लागलेले आहेत त्या उमेदवारांची या ठिकाणी मागणी खूप मोठ्या प्रमाणावर जोर धरताना दिसत आहे की आम्हाला परमनंट करा. आणि त्यांची जी युनिटी आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला देखील मिळाली. मध्यंतरी त्यांनी आझाद मैदान मुंबईला आंदोलन केलं आणि ठिकठिकाणी देखील त्यांनी व्यवस्थितपणाने त्यांचं आंदोलन रेटलेलं आहे. आता त्यांना खऱ्याच अर्थानं जे आहे त्या पद्धतीने चान्स मिळेल का काहीच सांगता येत नाही. शासनाचं काहीही सांगता येत नाही. त्यामुळे शासनानं पवित्र पोर्टल मार्फत जे आहे व्यवस्थितपणाने आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी भरती करावी अशी आपली सर्वांची इच्छा आहे. कारण जेवढे जास्त पदं या ठिकाणी पोर्टलला येतील तेवढे जास्तीत जास्त मेरिट आपल्याला खाली येताना देखील दिसेल. त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने पाठपुरावा करत आलेलो आहोत, प्रतीक्षा करत आलेलो आहोत, आणखी काही दिवस आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. इथून पुढे 20 ते 25 दिवसांमध्ये आपल्याला अपेक्षा आहे की पवित्र पोर्टलचं जे काही रजिस्ट्रेशनचं काम आहे ते रजिस्ट्रेशनचं काम एकदा सुरू होऊन जाईल आणि तोपर्यंत जे आहे संच मान्यता देखील होईल आणि कोर्टाचा निकाल देखील आपल्याला आलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आता प्रार्थना करा
फिंगर क्रॉस आहेत आपले की जे काही घडेल ते चांगलं चांगलं घडेल, जास्तीत जास्त जागा येईल, संच मान्यतेचा निकाल आपल्या बाजूने लागेल आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन देखील लवकरात लवकर होईल. आपल्याला या सगळ्या व्हिडिओविषयी किंवा येत्या शिक्षक भरतीविषयी नेमकं काय वाटत आहे, आपल्या प्रतिक्रियांचं या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे.